Welcome guys in Sri Academy of Science Karad. In previous lecture we are concerned with the longest continuous chain, numbering and all the things regarding with the nomenclature of any organic compound. Now in this video we are concerned with the how we can name any organic compound in single sentence. म्हणजे पूर्ण नाव कसं लिहायचं हे आपण आज या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की आपण जे रूट वर्ड बघितले ते माहिती आहे. एक साठी मिल्क, दोन साठी ईथ, तीन साठी प्रोब, चार साठी ब्यूट, पाच साठी पेंट, सहा साठी हेक्स, सात साठी स्टेप, आठ साठी ऑक्ट, नऊ साठी नोन, 10 साठी डेक. त्याचबरोबर CH3 ला आपण मिथाइल ग्रुप म्हणतोय, CH2CH3 ला आपण इथाइल ग्रुप म्हणतोय, CH2CH2CH3 ला प्रोपाइल ग्रुप म्हणतोय, CH2CH2CH2CH3 ला आपण ब्युटाइल ग्रुप म्हणतोय, CH2CH3CH2CH3 याला आपण सेकंडरी ब्युटाइल ग्रुप बघतो आणि वेगवेगळे आपण ग्रुप त्या ठिकाणी बघितलेले आहेत. तर आज आपण काय करणार आहोत पहा, या लेक्चर मध्ये अल्केनसाठी सिंगल वर्ड मध्ये नेमिंग कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. ॲज युजुअल आपल्याला पहिल्यांदा लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करायचे आहे, नंबरिंग द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. ओके, नाउ लेट अस स्टार्ट द लेक्चर. See here, these are the various examples regarding with the alkane. Now here it is the first example. In this example, okay, first of all select longest continuous chain. आणि मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने नॉमेनक्लेचर करतो म्हणजे आपण काय तयार करतो, एक रेल्वे तयार करतो. एक रेल्वे तयार करत असताना रेल्वेला आपल्याला माहिती आहे काय असतं, की इंजिन असतं आणि त्याला काय जोडलेले असतात, डब्बे असतात. आपल्याला पहिल्यांदा इंजिन तयार करायचं, डब्बे किती आहेत पाहायचे आणि ते डब्बे फक्त आपल्याला व्यवस्थितपणे काय करायचे, जोडायचे आहेत. तर पहा पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण जर लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन कन्सिडर केली तर काय येते पहा, 1 आणि 2. ओके, किंवा 1 आणि 2 म्हणजे लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बनचे आहे बाळांनो या ठिकाणी, तर 2 कार्बनचे आहे. तर 2 कार्बनची लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन असेल तर त्या ठिकाणी रूट वर्ड काय येणार आहे, ईथ येतो. रूट वर्ड काय येतो, ईथ रूट वर्ड येतो. नाउ इन दिस स्ट्रक्चर आयदर इट कंटेन्स एनी फंक्शनल ग्रुप. आपण काय सांगितलं, जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही की एखादा फंक्शनल ग्रुप आहे तोपर्यंत तुम्ही म्हणायचं नाही की त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे. याच्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे का नाही. तुम्हाला या ठिकाणी कोणता मल्टिपल बॉन्ड दिसतोय का, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, म्हणजे हे असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय का, C डबल बॉन्ड C किंवा C ट्रिपल बॉन्ड C असं स्ट्रक्चर तुम्हाला कुठे दिसतंय का, तर नाही. सगळे काय दिसतं तुम्हाला, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिसतात आणि सिंगल बॉन्ड याचा अर्थ तो काय आहे, अल्केन आहे. आणि या रूट वर्डच्या पुढे आपल्याला जोडायचं आहे काय, ANE जोडायचं असतं. अल्केन मध्ये काय जोडतो, ANE, अल्केन मध्ये काय जोडतो, ENE आणि अल्काइन मध्ये काय जोडतो, YNE जोडतो. तर या ठिकाणी पहा ईथ वर्ड आहे, याच्या पुढे मी काय जोडणार, ANE. therefore name of this structure is इथेन. या ठिकाणी याचं नाव काय येणार आहे, तर इथेन नाव येणार आहे. नाव काय येणार आहे, इथेन नाव येणार आहे. नाव या ठिकाणी पहा त्या बॉक्सच्या बाहेर मला काय दिसून येत आहे का, तर काहीच नाही. याचा अर्थ काय होतो, तर या स्ट्रक्चर मध्ये कुठलाही सबस्टिट्यूएंट नाही, म्हणजे हे जे इंजिन आहे तेच फक्त आहे, याला कुठलाही काय अटॅच नाही, तर डब्बा अटॅच केलेला नाही. Turn towards the next lecture. Turn towards the next example. Here it is the 1, 2, 3 and 4. Total how many carbon atoms are there? 4 carbon atoms. Longest continuous chain contains how many carbon atoms? Total 4 carbon atoms. Therefore it contains the root word but. It contains the root word but. No any multiple bond, no any functional group. Therefore suffix for this but is ANE. Therefore name of this structure is ब्यूटेन. ओके, आता या ठिकाणी पहा याला कोणताही सबस्टिट्यूएंट नाही, त्यामुळे हेच तुम्ही कसं लिहू शकता पहा, इथेन जे आहे त्याला आपण काय म्हणतो, एन इथेन असंही म्हणतो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस एन, एन स्टँड्स फॉर द नॉर्मल चेन. नॉर्मल चेन म्हणजे काय, त्याला कोणताही काय असणार नाही, सबस्टिट्यूएंट असणार नाही. ही चेन जर आपण बघितली तर याला ब्रँचिंग कुठे दिसत नाही, ही चेन जर आपण बघितली तर या चेनला ब्रँचिंग कुठे दिसत नाही. त्यामुळे ब्यूटेन असंही लिहितो किंवा मी याला काय म्हणू शकतो, एन ब्यूटेन असंही म्हणू शकतो. तर या ठिकाणी पहा एन इथेन आहे, एन ब्यूटेन आहे, म्हणजे नॉर्मल इथेन नॉर्मल ब्यूटेन असं त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. नाउ टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट एक्झाम्पल. आय होप हे दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आले असतील. या एक्झाम्पल कडे जाऊया आपण. तर पहिल्यांदा लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन आपण सिलेक्ट करू. पहा इथून मी स्टार्ट केलं 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. मॅक्सिमम लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बनचे तयार होते, 4 कार्बनचे तयार होते. आपण त्या ठिकाणी त्या 4 कार्बनला काय करूया, बॉक्स तयार करूया. ओके, आता परवा आपण पाहिलं होतं, पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की एक्झॅक्ट नॉमेनक्लेचर कसं करायचं आहे. तर व्हेनेवर वी कॅन
number to this structure, the numbering should start from that end which is near to the first of all कोणाचा विचार करायचा आपल्याला फंक्शनल ग्रुपचा. कोणाचा विचार करतो आपण फंक्शनल ग्रुपचा. तो नसेल तर विचार कोणाचा करतो आपण मल्टिपल बॉन्डचा. आणि तो नसेल तर विचार कोणाचा करतो आपण सबस्टिट्यूएंटचा विचार करतो. कोणाचा विचार करतो सबस्टिट्यूएंटचा विचार करतो. म्हणजेच कोणाचा विचार करतो अल्काइल ग्रुपचा विचार करतो. आता या एक्झाम्पल मध्ये पहा फंक्शनल ग्रुप आहे का तर नाही. मी जोपर्यंत सांगत नाही फंक्शनल ग्रुप आपल्याला बघायचा आहे तोपर्यंत तुम्ही काय करायचं कन्सिडर करायचं फंक्शनल ग्रुप नाही. फंक्शनल ग्रुप नाही मल्टिपल बॉन्ड आहे का म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दिसतोय का तर तोही नाही. मग काय दिसतंय मला या ठिकाणी सबस्टिट्यूएंट दिसतोय. म्हणजे पहा ही आपली काय झाली मेन चेन झाली. या मेन चेनचं टोटल कार्बन किती आहे 4 कार्बन आहे. देयरफॉर रूट वर्ड इज ब्यू. तिथेपर्यंत आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. नो एनी मल्टिपल बॉन्ड देयरफॉर प्रायमरी सफिक्स इज ANE. त्यामुळे इथे मी काय लिहिलं ब्युटेन म्हणलं. या ठिकाणी काय म्हणलं मी ब्युटेन म्हणलं. पण फक्त ब्युटेन आहे का नाही तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते पहा हा एक ग्रुप जो आहे तो काय आहे त्याला सबस्टिट्यूएंट आहे. काय आहे सबस्टिट्यूएंट आहे. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतोय एक मिथाइल ग्रुप आहे. ओके आता हे काय झालं आपलं इंजिन झालं. हा काय आहे एक डब्बा आहे. आपल्याला डब्बा इंजिनला काय करायचा आहे जोडायचा आहे. तर तो डब्बा एक्झॅक्ट कुठे आहे हे बघणं अतिशय गरजेचं आहे. दॅट मीन्स द लोकन ऑर द नंबर विच कॅन डिटरमाइन द पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन द मेन चेन इज कॉल्ड एज द लोकन. म्हणजे आपल्याला नंबरिंग करायचं. पहा जर मी नंबरिंग इकडून गेलो तर 1 2 3 4 हा किती नंबरला येतोय 2 नंबरला येतोय. आणि जर राईट टू लेफ्ट आलो तर 1 2 3 हा किती नंबरला झाला 3 नंबरला गेला. म्हणजे ते चुकीचं आहे. तो कुठे आला पाहिजे जवळ आला पाहिजे. म्हणजे नंबरिंग कुठे करणार इथून करणार पहा 1 आणि 2. देयरफॉर 1 2 3 and 4. म्हणजे ऍट कार्बन नंबर 2 देयर इज 1 मिथाइल ग्रुप. देयरफॉर 2 मिथाइल. या ठिकाणी काय लिहिले मी 2 मिथाइल असं लिहिलेलं आहे. ओके म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला कोणता ग्रुप आहे मिथाइल ग्रुप आहे. आणि टोटल लॉन्गेस्ट कंटिन्यूचे किती कार्बन तयार होते 4. त्याच्यावरून काय आलं काय ब्यूट नो एनी मल्टिपल बॉन्ड देयरफॉर ANE ब्युटेन आणि 2 मिथाइल हे आपल्याला कळालेलं आहे. आता पहा या ठिकाणी हित असताना हे कसं लिहायचं आहे 2 मिथाइल आणि ब्युटेन हे मिळालं. हे काय आपलं इंजिन आहे. हा काय आपला डब्बा आहे. डब्बा पहिल्यांदा लिहायचं. देयरफॉर the name of this structure is here. या ठिकाणी याचं नाव काय आहे पहा 2 मिथाइल ब्युटेन. 2 मिथाइल ब्युटेन. या ठिकाणी दोन गोष्टी अतिशय लक्षात ठेवायच्या पहा. आपल्याला माहिती आहे नंबर आणि नंबर जर असेल if there is number and number then it is separated by using comma and if there is number and word जर त्या ठिकाणी नंबर आणि वर्ड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे हायफन द्यायचं आहे म्हणजे डॅश द्यायचं आहे. तर इथं पहा 2 मिथाइल येत असताना मिथाइल हा काय आहे वर्ड आहे. 2 हे काय आहे नंबर आहे. म्हणजे वर्ड आणि नंबर जर असेल वर्ड आणि नंबर असेल तर ते कशाने सेपरेट करतो आपण हायफन ने सेपरेट करतो. देयरफॉर 2 आणि मिथाइल याच्यामध्ये काय दिला मी तर या ठिकाणी हायफन दिलेला आहे. आणि ज्यावेळी तुम्ही रूट वर्ड लिहिता तर तो रूट वर्ड आणि जो सबस्टिट्यूएंट आहे त्याच्यामध्ये कधीही स्पेस द्यायचा नाही. या ठिकाणी स्पेस द्यायचं नाही. ते ऑलवेज कसं लिहायचं आहे जोडून लिहायचं आहे. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थितपणे कळालेले असतील. तर सुद्धा या व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. लेट अस कन्सिडर दिस एक्झाम्पल. फर्स्ट ऑफ ऑल सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन पाथ 1 2 3 1 2 3 1 2 3. कशी जरी केली तरी लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बनचे तयार होते 3 कार्बनचे तयार होते. आपल्याला माहिती आहे 3 कार्बन याचा अर्थ रूट वर्ड काय येणार या ठिकाणी प्रो. रूट वर्ड काय आला तुम्हाला प्रोप आला. सगळ्यांच्या मध्ये काय आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणजे इथे सफिक्स काय असणार ANE. काय असणार ANE. हे काय झालं तुमचं इंजिन झालं. हे काय झालं इंजिन झालं. आता मला सांगा या इंजिनला काय दिसतोय तुम्हाला एक डब्बा दिसतो. कोण डब्बा आहे तो तर मिथाइल. आता या ठिकाणी नंबरिंग करेक्ट असणार सांगा लेफ्ट टू राईट करेक्ट आहे राईट टू लेफ्ट करेक्ट आहे बोथ साइड करेक्ट आहे. तर या ठिकाणी ते बोथ साइड करेक्ट आहे. कारण पहा इकडून जर नंबर दिला तर 1 2 हा किती नंबरला येतो 2. इकडून नंबरिंग केलं तरी 1 आणि 2 हा किती नंबर आला 2 नंबर आला. देयरफॉर 1 2 and 3 या ठिकाणी आपण हे नंबरिंग दिलं. 2 नंबरच्या कार्बनला मिथाइल ग्रुप आहे त्यामुळे इथे मी लिहिलं 2 मिथाइल. वर्ड आणि नंबर आहे याच्यामध्ये मी काय दिला हायफन दिला. हा डब्बा आहे हे इंजिन आहे एकत्र जोडायचं आहे. देयरफॉर नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज 2 मिथाइल प्रोपेन. याला काय म्हणतो मी 2 मिथाइल
प्रोपेन. इतकं सिंपल आहे पहा, अवघड याच्यामध्ये काहीही नाही. तर या ठिकाणी पहा 2 मिथाइल, तर 2 नंबरचं कार्बन आहे मिथाइल ग्रुप आहे 2 मिथाइल प्रोपेन. वर्ड आणि नंबर याच्यामध्ये हायफन देतोय आणि या दोघांमध्ये स्पेस द्यायचा नाही. सबस्टिट्यूट झाल्यानंतर आपण डायरेक्ट काय लिहितोय, रूट वर्ड लिहितोय, इथं स्पेस आपल्याला द्यायचा नाही. ओके, टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट एक्झाम्पल. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. सी हियर, select first of all longest continuous chain 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. कसं जर गेला तर तुम्हाला किती कार्बनची चेन बघायला मिळेल, 4 कार्बनची चेन तयार बघायला मिळेल आपल्याला. 4 कार्बन जर असतील तर आपल्याला माहिती आहे रूट वर्ड काय येणार या ठिकाणी, तर ब्यूट येणार. नो एनी मल्टिपल बॉन्ड, त्यामुळे त्याच्या पुढे काय लिहिणार आपण, ब्यूटेन असं याचं नाव आहे. आता हे झालं आपलं इंजिन. डबे किती आहेत सांगा, करेक्ट सांगता, डबे किती आहेत त्या ठिकाणी, तर 2 डबे आहेत. किती डबे आहेत, 2 डबे आहेत. दोन्ही डबे कसे आहेत सांगा, एकसारखे आहेत. दोन्ही डबे कसे आहेत, एकसारखे. आणि आपल्याला माहिती आहे इफ 2 अल्काइल ग्रुप्स आर सेम देन फॉर 2 वी यूज डाय. 3 साठी आपण काय यूज करतो, ट्राय. 4 साठी काय यूज करतो आपण, टेट्रा. 5 साठी काय यूज करतो आपण, पेंटा. 6 साठी काय यूज करणार आपण, हेक्सा अँड सो ऑन. ओके, आणि पुढे तसंच त्या पद्धतीने बघणार. आता या ठिकाणी पहा नंबरिंग मला स्टार्ट करायचं आहे. आता नंबरिंग स्टार्ट करत असताना कुठून नंबरिंग स्टार्ट करतोय पहा आपण. समजा मी लेफ्ट टू राईट गेलो तर काय येते पहा 1 2 3 आणि 4. हा मिथाइल आणि हा मिथाइल ग्रुप किती नंबरला, 1 2 3 4. 1 2 3 आणि 4 किती नंबरला आहे सांगा ते, तर 1 2 आणि 3 ला, म्हणजे या दोघांची बेरीज काय झाली 5. ओके, आता मी काय करतोय पहा नंबरिंग करतोय राईट टू लेफ्ट 1 2 3 आणि 4. आता हे किती नंबरला आहे सांगा, 2 आणि 3, म्हणजे परत हे किती नंबरला आहे, दोघांची बेरीज किती आली, 5 आली. That means both the methyl group present at equidistance. तुम्ही लेफ्ट टू राईट जावा किंवा तुम्ही राईट टू लेफ्ट घ्या, दोन्ही मिथाइल ग्रुप कसे आहेत, इक्विडिस्टन्स वरती आहेत. आता दोन काय आहेत लक्षात घ्या, मिथाइल ग्रुप आहेत. म्हणजे दोन एकसारखे ग्रुप असतील तर दोन साठी काय लिहितो आपण, डाय लिहितो. म्हणजे मी इथं काय लिहिलं पहा, डाय मिथाइल. काय म्हटले इथं मी, डाय मिथाइल. इथं मी बघ मिथाइल ग्रुप एकच होता, मी इथं काय लिहिलं फक्त मिथाइल. आता हे CH3 ग्रुप इथे किती आहे, 2 आहेत. एक CH3 ग्रुप 2 ला आहे आणि एक CH3 ग्रुप कितीला आहे, 3 ला आहे. त्यामुळे इथं लिहिताना मी फक्त मिथाइल न लिहिता काय लिहिलं, डाय मिथाइल लिहिलं. आणि ते किती नंबरला आहे, एक 2 नंबरला आणि एक 3 नंबरला. देअरफॉर जेवढे मिथाइल ग्रुप त्याचे नंबर आपल्याला द्यावे लागेल 2,3 डायमिथाइल. आता पहा नंबर आणि नंबर आहे, कॉमा दिला, नंबर आणि वर्ड आहे, त्याच्यामध्ये आपण काय दिला, हायफन दिला. याचा अर्थ काय होतो पहा, की हा आपला काय झाला सबस्टेट, हे आपलं काय झालं इंजिन. हा इंजिन आहे, हे काय आहे डब्बा आहे. याचं नाव कसं येणार पहा, तर 2,3 डायमिथाइल. 2,3 डायमिथाइल सबस्टेट झाले. आता इंजिन लिहिणार आहे, त्याच्यामध्ये स्पेस द्यायचा नाही आणि याच्या पुढे काय लिहिलं मी, ब्यूटेन. 2,3 dimethyl butane. This is the correct nomenclature for this structure. Okay, after that turn towards the next point. Here it is the another example. 1 2. Okay, first of all select longest continuous chain. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तुम्ही कशी जरी सिलेक्ट केली तर लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बनची तयार होते, 5 कार्बनची तयार होते. म्हणजे या ठिकाणी मी ही लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट केली. आता लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन 5 कार्बनची असेल तर त्या ठिकाणी रूट वर्ड काय सांगा, 1 साठी मिथ, 2 साठी इथ, 3 साठी प्रोप, 4 साठी ब्यूट, 5 साठी पेंट. म्हणजे या ठिकाणी माझा रूट वर्ड काय असणार आहे, पेंट असणार आहे. नो मल्टिपल बॉन्ड, देअरफॉर सफिक्स यूज्ड इज पेंटेन अँड दिस इज आवर इंजिन. आता सांगा डब्बे किती आहेत त्याला, सांगा किती डब्बे आहेत त्याला, 2 आहेत का 1 आहे, एकच आहे बघा. कोणता डब्बा आहे, हा पूर्ण एक ग्रुप कोणता आहे, इथाइल ग्रुप. असं म्हणायचं नाही हा CH2 एक आणि CH3, CH2 CH3 म्हणजेच कोण, इथाइल ग्रुप. म्हणजेच कोण, इथाइल ग्रुप. हे सर्व आपण लिहून घेतले. मिथाइल ग्रुप म्हणजे कोणता, इथाइल ग्रुप कोणता, हे सर्व आपण लिहून घेतले. देअरफॉर दिस इज इथाइल ग्रुप. आता नंबरिंग कुठून स्टार्ट करणार सांगा, लेफ्ट टू राईट करेक्ट आहे, राईट टू लेफ्ट करेक्ट आहे का बोथ साइड करेक्ट आहे. नंबरिंग जर आपण दिलं तर पहा लेफ्ट राईट गेलो 1 2 3 नंबरला आला, राईट टू लेफ्ट आलो तर 1 2 आणि 3 नंबरला येतोय. म्हणजे बोथ साइड नंबरिंग जे आहे ते करेक्ट आहे. म्हणजे याचं नाव काय येणार पहा, किती नंबरला ग्रुप आहे, 3 नंबरला. कोणता ग्रुप आहे पहा, नंबर देऊ 1 2 आणि 3, नंबर दिला 3 इथाइल. नंबर काय दिला मी, 3 इथाइल. हा काय झाला माझा डब्बा, हे काय झालं माझं इंजिन. याचा अर्थ या ठिकाणी याचं जे नाव आहे ते नाव कसं असणार पहा, 3 इथाइल
पेंटेन. नाव काय असणार 3 इथाइल पेंटेन. दिस इज द करेक्ट नॉमेनक्लेचर फॉर दिस स्ट्रक्चर. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित एकदा पहा. ओके, now towards the next example, here is the example. Now consider first of all longest continuous chain containing how many carbon atoms? See here 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5. टोटल किती कार्बन चेन तयार होते? 5 कार्बनची चेन तयार होते. किती कार्बन चेन तयार होते? 5 कार्बनची चेन तयार होते. त्यामुळे रूट वर्ड काय मिळालं मला? पेन. त्याच्यामुळे मी लिहिलं काय? ANE म्हणजे मला मिळालं काय? पेंटेन मिळालं. काय मिळालं मला? पेंटेन. आता नंबरिंग कुठून स्टार्ट करणार सांग. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेफ्ट टू राइट स्टार्ट करणार का राइट टू लेफ्ट करणार का बोथ साइड करेक्ट असेल? पहा लेफ्ट टू राइट मी गेलो मला किती नंबर ग्रुप दिसत आहे? 1 2 3 म्हणजे मला कुठे दिसले? 2 आणि 3 ला दिसले. त्याची बेरीज किती आली? 5. मी जर राइट टू लेफ्ट आलो तर मला कुठे दिसतं? पहा 1 2 3 4 म्हणजे 1 कुठे दिसतोय? 3 ला. 1 कुठे दिसतोय? 4 ला. 4 आणि 3 काय आली बेरीज? 6. यांची बेरीज कमी त्या ठिकाणी नंबरिंग आपलं काय असतं? करेक्ट असतं. तर सांगा नंबरिंग कोण देणार? करेक्ट याचं लेफ्ट टू राइट का राइट टू लेफ्ट? इट इज लेफ्ट टू राइट. देयरफॉर 1 2 3 4 and 5 अशा पद्धतीने आपल्याला नंबरिंग मिळालं. आता टोटल 5 कार्बन आहेत. पेन लिहिलं, ए लिहिलं. दोन्ही ग्रुप कसे आहेत सांगा? एकसारखे आहेत का वेगवेगळे? दोन्ही डबे कसे आहेत सांगा? हा कोण आहे? मिथाइल आणि हा पण कोण आहे? मिथाइल. दोन्ही डबे एकसारखे आहेत. याचा अर्थ जर दोन सेम डबे असतील तर मी दोन साठी काय वापरतो? डाय वापरतो. मग सांगा याचं नाव काय येईल? तर फक्त मिथाइल न लिहिता मी इथे काय लिहिणार? डाय मिथाइल लिहिणार. काय लिहिणार? डाय मिथाइल. आता पहिला मिथाइल किती नंबरचा कार्बनला आहे? 2. दुसरा किती नंबरचा आहे? 3. देयरफॉर 2, 3 हायफन डायमिथाइल. हे काय झालं? त्याचे डबे झाले. आणि या डब्याच्या पुढे फक्त आपण काय लिहिलं? हा इंजिन लिहिलं. हे त्याचं काय झालं? पूर्ण नाव झालं 2 3 डायमिथाइल पेंटेन. त्याचं काय झालं? पूर्ण नाव झालं. पुढे पहा या ठिकाणी काय येणार? लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन पहिल्यांदा सिलेक्ट करू. या ठिकाणी परत एक महत्त्वाचा एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघतोय. तर पहा लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करत असताना पहा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6. आता मात्र इथं लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन जी आहे ती अशा पद्धतीने तयार होईल. ओके, दिस इज द लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन. याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 6 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? 6 कार्बन आहेत. 6 कार्बन तुम्हाला काय कळालं? तर रूट वर्ड काय आला? हेक्स. नो एनी मल्टिपल बॉन्ड. देयरफॉर हेक्सेन. हे तुम्हाला या ठिकाणी कळालं. आता टोटल त्या ठिकाणी सबस्टिट्यूट किती आहेत पहा. ग्रुप किती आहेत पहा. एक इथं आहे, एक इथं आहे 2 आणि एक इथं आहे 3. ओके, टोटल किती आहे? 3 आहे. लक्षात घ्या. आणि तिन्हीचे तिन्ही कोणते आहेत? मिथाइल ग्रुप आहे. पण 3 जर असतील ग्रुप एक सारखे तर काय लिहिणार? ट्राय लिहिणार. म्हणजे फक्त मिथाइलच्या ऐवजी मी तर काय लिहिणार? ट्राय मिथाइल लिहिणार. काय लिहिणार? ट्राय मिथाइल लिहिणार. आता एक्झॅक्ट ते कुठे आहे ते बघणं अतिशय गरजेचं आहे. नंबरिंग द्यायचं आपल्याला पहा. सपोज वी स्टार्ट नंबर फ्रॉम हियर 1 2 3 4 5. कुठे कुठे नंबर येतो पहा. इथून नंबर स्टार्ट केला तर 1 2 3 3 ला एक आला 4 आणि 5. टोटल बेरीज काय झाली पहा. 5 4 9 9 3 12. आणि जर मी इकडून नंबरिंग केलं या साइडवरून 1 2 हे किती आला? 2 ला आला. त्यानंतर 3 ला आला आणि त्यानंतर 4 ला आला. 4 आणि 3 7 2 9. म्हणजे नंबरिंग माझं कुठून करायचं आहे? या साइडला 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे 2 3 4 ला आहे. देयरफॉर 2 नंबर परत लिहायचा आहे मला. 3 परत नंबर लिहायचा आहे मला. 4. आता पहा नंबर आहे त्याच्यामध्ये मी काय दिला? कॉमा. आता मात्र नंबर आणि कोण आहे? वर्ड. त्याच्यामध्ये काय देतो मी? हायफन देतोय. म्हणजे याचं नाव काय येणार पहा. 2 3 4 ट्राय मिथाइल. आणि याच्या पुढे जोडलं काय? हेक्सेन. ओके, याच्या पुढे काय जोडलं मी? हेक्सेन. दिस इज द करेक्ट नेम फॉर दिस कंपाउंड. ओके, now turn to the next example, a very simple example. longest कंटिन्यूअस चेन कसे जर तुम्ही गेलात तरी किती कार्बनचे तयार होईल राहणो? 3 कार्बनचे तयार होईल. 3 कार्बनचे तयार झाल्यानंतर रूट वर्ड माझा काय येणार? करेक्ट सांगताय प्रो. ओके, नो एनी मल्टिपल बॉन्ड. देयरफॉर प्रोपेन. नाव काय येणार त्या ठिकाणी? प्रोपेन. आणि आता या ठिकाणी नंबरिंग सांगा. पहिल्यांदा ग्रुप सांगा किती आहे? करेक्ट सांगता. किती ग्रुप आहे? एक ग्रुप आहे का 2 ग्रुप आहे? बघा व्यवस्थितपणे. हे एक्झाम्पल इथे 1 2 3. इथे एक ग्रुप आहे, इथे एक ग्रुप आहे. किती ग्रुप आहे? 2 ग्रुप आहे. पण दोन्ही ग्रुप कसे आहेत? एक सारखे आहेत. कुठले आहेत ते सांगा. इथे कोणता ग्रुप आहे? मिथाइल. आणि हा पण कोणता ग्रुप आहे? मिथाइल ग्रुप आहे. म्हणून इथे मी लिहिलं काय? 2 ग्रुप आहेत मिथाइल. इथे काय लिहिलं? डायमिथाइल लिहिलं.
काय लिहिलं डायमिथाइल. नंबरिंग कुठून करेक्ट आहे सांगा. लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट का बोथ साइड करेक्ट आहे. समजा मी नंबरिंग दिले इथं 1 2 3 तर दोन्ही ग्रुप किती नंबरला आहेत 2 नंबरला. मी इकडून नंबरिंग केलं तर 1 2 3 दोन्ही ग्रुप परत कुठे आले 2 नंबरला. म्हणजे नंबरिंग कुठून स्टार्ट आहे नंबरिंग कुठून करेक्ट आहे ना लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट का बोथ साइड करेक्ट आहे. तर इट इज बोथ साइड करेक्ट. कळतंय का. तुम्ही नंबरिंग कुठूनही देऊ शकता. इथून नंबरिंग दिलं मी 1 2 3. आता एकाच कार्बनला 2 मिथाइल आहेत म्हणून एकच नंबर द्यायचा नाही. लक्षात घ्या जेवढे ग्रुप आहेत तेवढे नंबर पण आले पाहिजे. म्हणजे इथं डाय वेळा म्हणजे तो नंबर जो आहे तो 2 वेळा आला पाहिजे. म्हणून मी काय लिहिलं इथं 2,2 डायमिथाइल 2,2 डायमिथाइल. आणि याच्या पुढे काय लिहिणार मी प्रोपेन. याच्या पुढे काय लिहिणार मी प्रोपेन. दिस इज द करेक्ट नॉमेनक्लेचर ऑफ दिस स्ट्रक्चर. ओके पॉज करा व्यवस्थित व्हिडिओ व्यवस्थित एकदा पहा. Now consider another example. Okay. First of all, you try at home, pause the video, solve yourself, आणि नंतर चेक करा की आपलं उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला या स्ट्रक्चरचं काय करायचं आहे तर नॉमेनक्लेचर करायचं आहे. तर नॉमेनक्लेचरसाठी ज्या काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लागणार आहेत त्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आपण पाहिजे तर रूट वर्ड आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. या ठिकाणी नंबर आणि नंबर असेल तर कॉमा, नंबर आणि वर्ड असेल तर हायफन. नंबरिंग प्रायोरिटी दिले. सगळ्यात पहिल्यांदा विचार फंक्शनल ग्रुपचा करायचा, त्यानंतर विचार आपल्याला मल्टिपल बॉन्डचा करायचा आहे, त्यानंतर विचार आपल्याला अल्काइल ग्रुपचा करायचा आहे. इथं आपण दिलाय CH3 म्हणजे मिथाइल, CH2CH3 म्हणजे इथाइल, CH2CH2CH3 म्हणजे प्रोपाइल ग्रुप, 2 साठी डाय, 3 साठी ट्राय, 4 साठी टेट्रा, 5 साठी पेंटा, 6 साठी हेक्सा एक्सेट्रा आणि एक्सेट्रा. आता सगळ्यात पहिल्यांदा पहा आपण काय करतो या सगळ्याचा उपयोग आपल्याला या एक्झाम्पल मध्ये कसा करायचा आहे. तुम्ही IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना हे जे चार्ट आपण देतोय ते आपलं तोंडपाठ असणं गरजेचं आहे. ते चार्ट आपल्या डोक्यात असणं गरजेचे आहे. तर पहा ह्याचं नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲज युजुअल काय करा सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यूचे किती कार्बन्स तयार होते पहा 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 6. किती कार्बन झाली 6 कार्बनची झाली. आता पहा 6 कार्बन मला मिळाले. 6 कार्बन कुठे दिसतात पहा इथे दिसतात. 6 कार्बनसाठी रूट काय मिळाला पहा आपल्याला हेक्स मिळाला. मी या ठिकाणी लिहितोय पहा हेक्स. आता या ठिकाणी कुठला मल्टिपल बॉन्ड आहे का कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड नाही. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे का नाही. कुठला फंक्शनल ग्रुप आहे का तर नाही. त्यामुळे इथं काय येणार आहे आपल्याला पहा ANE आणि हे आपलं काय झालं इंजिन झालं. हे काय तयार झालं इंजिन झालं. सांगा याच्यामध्ये किती डबे आहेत सांगा किती डबे आहेत त्याच्यामध्ये करेक्ट सांगताय 2 डबे आहेत. किती डबे आहेत 2. एक इथं आहे आणि एक इथं आहे. आता दोन्ही डबे कसे आहेत सांगा एकसारखे आहेत का वेगवेगळे आहेत. करेक्ट सांगता एकसारखे का वेगवेगळे तर एकसारखे आहेत. लक्षात आहे का. म्हणजे एकसारखे 2 डबे असतील तर आपण इथे काय लिहितो 2 साठी डाय. मग पहा या ठिकाणी मी कुठले आहेत ते CH3 ग्रुप आहे. CH3 ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप मिथाइल ग्रुप. म्हणजे मी इथे काय लिहिलं पहा ते 2 वेळा आहेत म्हणून मी काय लिहिलं डायमिथाइल. हे लक्षात आलं कसं लिहिलं पहा CH3 आणि CH3. CH3 म्हणजे कोणता ग्रुप मिथाइल. असे किती वेळा आहेत 2 वेळा. तर 2 वेळा आहेत म्हणून इथे आपण काय लिहिलं डाय लिहिलं डायमिथाइल. आता प्रश्न राहिला नंबरिंगचा. याला आपण नंबरिंग कुठून करणार लेफ्ट टू राईट करणार राईट टू लेफ्ट करणार का बोथ साइड करेक्ट आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर पहा नंबरिंगची प्रायोरिटी रूल काय सांगतो सगळ्यात पहिला कोणाचा विचार करा फंक्शनल ग्रुपचा, नंतर कोणाचा विचार करा मल्टिपल बॉन्डचा, नंतर कोणाचा विचार करा अल्काइल ग्रुपचा. या ठिकाणी कोणताही फंक्शनल ग्रुप नाही. या ठिकाणी डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड दिसत नाही म्हणजे फंक्शनल ग्रुपचा प्रश्न नाही मल्टिपल बॉन्डचा प्रश्न नाही. मग प्रश्न कोणाचा आहे या ठिकाणी अल्काइल ग्रुपचा. म्हणजे तो अल्काइल ग्रुप कुठून जवळ आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर पहा मी इथून स्टार्ट केलं 1 2 3 आणि 4. किती नंबरला आहे 1 2 3 आणि 4 म्हणजे 1 3 ला 1 4 ला आहे. दोघांची बेरीज काय झाली 7. मी इकडून नंबरिंग स्टार्ट केलं 1 2 3 आणि 4. परत कुठे आहेत ते 3 आणि 4 ला आहे म्हणजे परत मला काय मिळालं 7च मिळालं. याचा अर्थ दोन्ही ग्रुप इक्विडिस्टन्स वरती आहेत. तुम्ही नंबरिंग जे आहे ते कुठूनही करू शकता. लेफ्ट टू राईट करा करेक्ट आहे, राईट टू लेफ्ट करा करेक्ट आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रुप 3 आणि 4 ला आहेत. मी इथं काय लिहितोय पहा 3 आणि 4 लिहायचं आहे. 3 आणि 4 दोन्ही काय आहेत नंबर आणि नंबर आहेत. म्हणजे नंबर आणि नंबर जे आहे ते मी कशाने सेपरेट करतोय कॉमन आणि नंबर नंतर वर्ड जो आहे नंबर आणि वर्ड कशाने सेपरेट करतोय हायफन म्हणजे 3 4 डायमिथाइल. हा काय झाला आपला तर डब्बा झाला. हे काय आहे आपलं तर इंजिन आहे. याचा अर्थ या ठिकाणी याचं नाव जर बघितलं आपण तर नाव काय येणार पाहायचं 3,4 डायमिथाइल 3,4 डायमिथाइल हेक्सेन. हे काय झालं त्याचं नाव झालेलं आहे. आय होप तुम्हाला हे व्यवस्थितपणे कळालं असेल.
तर हे काल असेल तर चार्ट तुमच्या डोळ्यासमोर जर असेल तर आपण काही एक्झाम्पल अजून पाहणार. लेट अस कन्सिडर दिस एक्झाम्पल. आणि एक्झाम्पल लिहित असताना अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. बॉन्ड दाखवताना तुम्ही कार्बन टू कार्बन दाखवा. ब्रांचिंग दाखवत असताना उगीच हे स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना असं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं नाही. हा बॉन्ड दिसला पाहिजे. करेक्ट बॉन्ड कुठं पाहिजे पाहून आपल्याला कार्बन टू कार्बन बॉन्ड दाखवा. ओके. आता या ठिकाणी पहिल्यांदा ॲज युजुअल आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायचे. सिलेक्ट करूया पहा. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7. लॉंगेस्ट कंटिन्युअसची किती कार्बन्स तयार झाले सांगा. 7 कार्बनची तयार झाली. आता 7 कार्बन कळालं काय. 7 कार्बन इथं आहे. रूट वर्ड काय मला कळाला. हेप्ट आहे. मी या ठिकाणी हेप्ट लिहिला. कुठला मल्टिपल बॉन्ड आहे का नाही. कुठला फंक्शनल ग्रुप आहे का नाही. म्हणजे सफिक्स काय येणार माझा ANE. काय येणार सफिक्स माझा ANE. म्हणजे मी ते काय लिहिलं हेप्टेन. हे काय तयार झालं इंजिन झालं. हे काय झालं इंजिन. आता सांगा डब्बे किती आहेत त्याला. करेक्ट आहे. सांगा किती डब्बे आहेत त्याला टोटल 4. करेक्ट सांगता. 1 2 3 आणि 4. ओके. किती डब्बे आहेत टोटल 4 डब्बे. हा कोणता आहे पहा CH3 म्हणजे कोणता ग्रुप आहे मिथाइल. हा कोणता ग्रुप आहे CH3 म्हणजे परत कोण आला मिथाइल. हा कोण आहे CH3 परत कोण आला मिथाइल. हा मात्र कोण आहे पहा CH2CH3. CH2CH3 म्हणजे कोणता ग्रुप आहे इथाइल ग्रुप आहे. कळतंय का. म्हणजे 4 पैकी 3 कसे आहेत एक सारखे आहेत आणि एक कसा आहे वेगळा आहे. ओके. 3 कसे आहेत एक सारखे एक वेगळा आहे. 3 कोणते आहेत मिथाइल आहेत. म्हणजे मी फक्त मिथाइल लिहिणार का सांगा बाळांनो. मिथाइल लिहिणार का नाही. 3 एक सारखे आहेत म्हणजे मी काय लिहिणार इथं ट्राय मिथाइल लिहिणार. काय लिहिणार मी ट्राय मिथाइल. आणि एक कोणता ग्रुप आहे इथाइल. एक कोणता ग्रुप आहे इथाइल आहे. आता नंबरिंग करू. आता नंबरिंग करत असताना पहा लेफ्ट टू राईट करेक्ट आहे का राईट टू लेफ्ट. आता बघून तुम्ही सांगू शकता कुठून करेक्ट आहे. यस ट्राय करा. करेक्ट सांगताय की लेफ्ट टू राईट नंबरिंग जे आहे ते करेक्ट असणार आहे. कारण पहा मी जर इकडून नंबरिंग दिलं तर ग्रुप किती नंबर आहे पहा 1 2 ओके 3 4 ला 2 आहे म्हणून मी 4 अधिक 4 4 ला 2 ग्रुप आहे म्हणून मी 4 आणि 4 केले. 4 आणि 4 8 8 आणि 3 11 आणि 2 टोटल किती आले 13. आता मी जर राईट साइड कडून नंबरिंग केलं तर पहा 1 2 3 4 4 ला 2 आहे म्हणून मी 4 आणि 4 केलं 5 5 ला 1 आहे आणि एक 6 ला आहे 7 5 11 11 आणि 4 15 15 आणि 4 19 बेरीज किती झाली 19. इथे बेरीज किती होते 13. म्हणजे करेक्ट नंबरिंग कुठून आहे लेफ्ट टू राईट नंबरिंग जे आहे ते करेक्ट आहे. देयरफॉर 1 2 3 4 5 6 and 7 दिस इज द करेक्ट नंबरिंग. आता पहा याच्यामध्ये हे नंबरिंग करत असताना मिथाइल ग्रुप कुठे कुठे आहेत पहा एक 2 नंबरला एक 3 नंबरला एक किती नंबरला 4. म्हणजे इथं ट्राय मिथाइल आहे 3 आहेत. एक आहे 2 ला कॉमा दुसरा आहे 3 ला कॉमा तिसरा आहे 4 ला आणि त्यानंतर हायड्रोजन. ओके. इथाइल ग्रुप किती नंबरला आहे 4 नंबरला. आता हे आपलं झालं इंजिन. हा एक झाला डब्बा आणि हा एक वेगळा डब्बा. लक्षात घ्या इथं 3 डब्बे आहेत. तिन्ही डब्बे कसे आहेत एक सारखे. इथं मात्र किती डब्बा आहे एकच डब्बा आहे. कोणता ग्रुप आहे इथाइल ग्रुप आहे. आता या ठिकाणी डब्बा जोडत असताना पहा अल्फाबेटिकली ऑर्डरने जायचं आणि त्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये यांचा विचार करायचा नाही. डाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्सा यांचा विचार अल्फाबेटिकल मध्ये करायचा नाही. म्हणजे या ठिकाणी ट्रायचा विचार करा नाही. विचार कोणाचा करायचा एम चा आणि कोणाचा विचार करायचा ई चा. आपल्याला एबीसीडी अंगणवाडी पासून आपण शिकलोय. तर एबीसीडी येत नसेल तर त्याला मी काय करू शकत नाही. म्हणा एबीसीडी काय आहे ए बी सी डी ई. पहिल्यांदा कोणाला ई आणि नंतर कोण असणार आहे एम असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा लिहिताना कोण लिहिणार मी इथाइल आणि नंतर हा ग्रुप लिहायचा. Therefore, the correct name of this structure is 4 ethyl. 4 ethyl. त्यानंतर कोण लिहिणार आहे पहा 4 ethyl. ethyl झाल्यानंतर मला हे लिहायचं आहे. म्हणजे हा वर्ड झाल्यानंतर परत नंबर आला. Therefore, 4 ethyl 2, 3, 4 hyphen trimethyl. trimethyl आणि त्याच्या पुढे कोण आहे हेप्टेन. trimethyl हेप्टेन. दिस इज द करेक्ट नॉमेनक्लेचर. हे आपल्या या ठिकाणी करेक्ट नॉमेनक्लेचर आहे. पहा परत एकदा सांगतोय मी या ठिकाणी टोटल ग्रुप किती होते 1 2 3 आणि 4. 4 ग्रुप पैकी 3 ग्रुप एकसारखे होते. ते कोणते मिथाइल. ते किती नंबरला होते 2 3 आणि 4 ला. म्हणून आपण काय लिहिलं 2 3 4 ट्राय मिथाइल. एक ग्रुप वेगळा आहे तो कोणता होता इथाइल. तो किती नंबरला होता 4. म्हणून मी काय लिहिलं 4 इथाइल. आता पहा या ठिकाणी एम पहिल्यांदा का ई पहिल्यांदा. या डाय ट्राय टेट्रा
यांचा अल्फाबेटिकल मध्ये यूज करायचा नाही. आता या ठिकाणी एम पहिल्यांदा येणार का ई पहिल्यांदा येणार? ई पहिल्यांदा. म्हणून मी स्टार्ट कशापासून केलं? 4 इथाइल, त्यानंतर कोण लिहिलं? 2 3 4 ट्राय इथाइल, आणि हे डबे झाल्यानंतर मी काय लिहिलं? इंजिन, आणि ते म्हणजे कोण आहे? हेक्टेन. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस. आय होप तुम्हाला हे व्यवस्थितपणे सगळं कळालेलं असेल. तर तुम्हाला अंडरस्टँड झालं नसेल तर त्या ठिकाणी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की हे आपल्याला आलेलं नाही, परत सांगा. आपण तुम्हाला ते पर्टिक्युलर त्या कमेंट बॉक्सवरती तुम्हाला उत्तर मिळतील, किंवा तुम्हाला पर्सनल माझ्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. हे सर पॉईंट काढलेला नाही तो आपण परत एकदा एक्सप्लेन करू व्यवस्थितपणे. एक्झाम्पल परत एकदा बघा. काही एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कसाठी देतोय, ते होमवर्क मात्र तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवून पाठवायचं आहे. अजून एक एक्झाम्पल आपण बघू. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय पहा. ॲज युजुअल परत आपण काय सांगतो की लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करा. या ठिकाणी लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन आपण सिलेक्ट करतोय. 1 2 3 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8. लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन आपली कोणती तयार झाली पहा? तर ही तयार झाली. ओके, आता याच बरोबर अजून कोणती तयार होते पहा? 1 2 3 4 5 6 7 8 ही पण तयार होते. पण आपल्याला माहिती आहे तर आपण दोन इक्वल लेंथच्या चेन जर तयार होत असतील तर कोणती चेन सिलेक्ट करतो की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ काय असतील? सबस्टिट्यूएंट असतील. समजा मी जर ही चेन सिलेक्ट केली असती तर पहा काय झालं असतं? तर हा एक ग्रुप काय झाला असता? सबस्टिट्यूएंट आला असता, आणि हा पूर्ण एक ग्रुप काय झाला असता? सबस्टिट्यूएंट आला असता. पण ज्यावेळी मी ही चेन सिलेक्ट करतोय त्यावेळी पहा हा 1 हा 2 आणि हा 3 टोटल किती मिळतात मला? 3 सबस्टिट्यूएंट मिळतात. म्हणून मी स्ट्रेट चेन त्या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. आता पहा या ठिकाणी आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 टोटल 8 कार्बन आहेत. म्हणजे मला रूट वर्ड काय येणार? ऑक्ट. त्याला सबस्टिट्यूएंट काय? प्रायमरी सफिक्स काय जोडणार मी? ANE. म्हणजे मी काय लिहिले तर ऑक्टेन लिहिले. आता किती ग्रुप आहेत सांगा टोटल? मेन चेनला ग्रुप किती आहे सांगा? किती ग्रुप वाटायचे आहेत? 3 ग्रुप वाटायचे. करेक्ट आहे. कुठले कुठले आहेत ते? एक कोणता ग्रुप आहे पहा? मिथाइल. हा कोणता ग्रुप आहे? इथाइल. आणि हा कोणता ग्रुप आहे? इथाइल. म्हणजे 3 ग्रुप पैकी एक ग्रुप कसा आहे? वेगळा. 2 ग्रुप कसे आहेत? एकसारखे आहेत. नंबरिंग पहा स्ट्रक्चर बघूनच तुम्ही सांगू शकता लेफ्ट टू राईट नंबरिंग जे आहे ते करेक्ट असणार. कारण 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जर इकडून नंबरिंग केलं आपण तर 2 3 आणि 4 ला, म्हणजे 4 आणि 3 7 2 9. जर इकडून नंबरिंग केलं तर 1 2 3 4 5 5 6 11 11 आणि हे 7 टोटल 18. म्हणजे बेरीज कमी कुठून होते? तर लेफ्ट टू राईट होते. जवळ ग्रुप कुठून येत आहेत? लेफ्ट टू राईट जवळ येत आहेत. त्यामुळे आपण लेफ्ट टू राईट नंबरिंग दिलं, आणि हे नंबरिंग दिल्यानंतर आपल्याला काय दिसणार पहा? 2 नंबरला काय आहे? एक मिथाइल ग्रुप आहे. वर्ड आणि नंबर येतो. हायड्रोजन काय केलं? सेपरेट केलं. 3 नंबरला कोणता ग्रुप आहे? इथाइल. 4 नंबरला पण कोणता ग्रुप आहे? इथाइल. म्हणजे मी इथे काय लिहिलं? 3,4 डाय इथाइल. काय लिहिलं? 3,4 डाय इथाइल लिहिलं. 2 मिथाइल 3,4 डाय इथाइल. पण हा डायचा विषय आपण घेतो का? तर नाही. पहिल्यांदा विचार कोणाचा करायचा? ईचा आणि एमचा. ई आणि एम मध्ये पहिल्यांदा कोण असणार? ए असणार. therefore name of this structure is 3,4 diethyl 3,4 diethyl 2-methyl octane 2-methyl octane. This is the IUPAC name for this structure. It is very simple. Okay, व्यवस्थितपणे पहा कसं दिलंय आपण. नंबर असेल तर कॉमा दिलाय, नंबर वर्ड असेल तर हायफन दिलाय, नंबर आणि वर्ड हायफन दिलाय, नंबर आणि वर्ड हायफन दिलाय, आणि या ठिकाणी स्पेस आपण दिलेला नाही. These are the examples, some examples for the numbering of any organic compound in single sentence. या ठिकाणी आपण हा पॉइंट आपला कंप्लीट केलेला आहे. काही होमवर्क साठी काही एक्झाम्पल तुम्हाला मी देतोय, आणि पुढच्या लेक्चरला आपण डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड हे बघायचं आहे. तत्पूर्वी परत एक माझी विनंती आहे की जे लोक व्हिडिओ पाहतायत त्यांनी कृपया तो व्हिडिओ सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा आणि कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचं फीडबॅक तुमचे येणे गरजेचे आहे की जे थोडेसे कमी येत आहेत. फीडबॅक तुमचे येणं अतिशय गरजेचे आहे. काही मुलं फीडबॅक 101% काय देत आहेत, पण अजून एक आठवड्यानंतर जे फीडबॅक आम्हाला देणार नाहीत त्यांना आम्ही ग्रुपमधून नक्कीच रिमूव्ह करणार आहोत. हे सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला हे सर्व आजच्या लेक्चरचं समजलं असेल असं मला वाटतंय, अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय. तर काय समज नसेल तर मला पर्सनलवरती कॉन्टॅक्ट करा, आणि काही एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला देतोय ते एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या. These are the some examples for your homework. स्ट्रक्चर पहा जेवढं मोठं दिसतं तेवढं स्ट्रक्चर लिहिण्यासाठी अतिशय सोपं असतं.
सर्वांनी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि माझ्या पर्सनल मोबाईलवरती त्याची उत्तरं जे काही तुम्ही वहीत सोडवलेलं आहे त्याचे फोटो पाठवून द्या. थँक्यू.